महत्व आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण आम्ही शिक्षक पेशामध्ये आम्ही मौन पाळून चालत नाही. थोडं बोकात बोललं पाहिजे आम्हाला. आणि मग आपण जे काम सांगितलेलं आहे त्या कामापुरतंच आपण बोललं पाहिजे. जर आपण प्रमाणापेक्षा जास्त बोललं तर त्याचं वाईट परिणाम होतात. आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय त्या कामापुरतंच बोलायचं. आपण फापट पसारा जर लावला तर त्याचा फायदा होत नाही. त्यासाठी एक तुम्हाला बोध कथा सांगतो. एक शेतकरी असतो, त्याला 3 मुलं असतात आणि मग तो शेतकरी परिस्थिती वाईट असते, त्याची सावकाराशी ओळख असते आणि मग तो सावकार काय म्हणतो, मुलांना म्हणतो, धाकट्या मुलाला म्हणतो की त्या सावकाराकडे जा, माझी ओळख आहे, फक्त तू काय कर, फक्त की त्याला 2000 रुपये मी मागितले म्हणून सांग. मग आता धाकट्या मुलाला फक्त काय काम सांगितलं, तर फक्त सावकाराकडे जाऊन 2000 रुपये मागायचे, एवढंच काम होतं. मग तो मुलगा गेला. आता सावकार म्हटलं की ते डबल मजली माडी आणि मग त्या माडीवर सावकार बसलेला होता. जिना जरा अरुंद होता, वर जाताना लाकडी जिना. आणि मग तो सावकार बसला असताना सावकार फक्त ती कपडे बिपड्या म्हणजे शर्ट अंगावर नव्हता, धोतर बितर होतं, फक्त पोट बीट सुटलेलं होतं, जाडच्या जाड सावकार. आणि मग गेल्या तो मुलगा काय केलं त्यानं, तर मुलगा जोर जोरात हसायला लागला. आता काम तर बाजूलाच राहिलं. तो हसायला लागल्यानंतर सावकार म्हटला की तू हसतोयस काय? अहो म्हटलं हसू नाही तर काय करू, तुम्ही इतकं म्हटलं जाड आहे, इतकं जाड आहे, तुम्ही जर मेला तर ह्या जिन्यातनं न्यायचं कसं? मग सावकाराचे जे शिपाई होते त्या शिपाईने त्याला 2 ठोकं टाकलं आणि हाकलून दिला. आता हाकलून दिल्यानंतर तो मुलगा घरी गेला. वडील म्हटलं पैसे आणले असतील. अहो कसलं आणलं? म्हटलं मला त्या सावकारानं मारलं. का मारलं तर सगळं सांगितलं की मी असं म्हणून. अरे तू नालाय काय म्हणली. मग आता कुणाला नंबर आला? दुसरा मुलगा. आता दुसरा मुलगा गेल्यानंतर तो सावकाराने गेला आणि म्हणला, अहो ते आमचा धाकटा मुलगा आलता, भाऊ आलता, तुम्ही काय पैसे त्याला दिले नाहीत? तो म्हणणार कसं देईल? म्हणला आला इथं हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुम्ही सावकार इतकं जाण आहे की ह्या जिन्यातनं न्यायचं कसं? आमच्या धाकट्या भावाला म्हटलं अक्कलच नाही. म्हटलं साधी गोष्ट आहे, म्हटलं हातपाय तोडायचा आणि घेऊन मस्त मस्त काय झालं, मार दिला. तो घरी आला, वडिलांना ती सगळी हिस्ट्री सांगितली. सांगितल्यानंतर वडील म्हणतात तू पण आला, आता एकदा थोरला तरी कळताय, आपल्याला पण बरंच काही कळत असेल. मग त्या थोरल्या मुलाला पाठवलं. मग थोरला मुलगा गेला. थोरला मुलगा गेल्यानंतर अहो म्हणजे माझे 2 भाऊ आले होते आणि तुम्ही पैसे दिले नाहीत. अरे म्हणला धाकटा तुझा तो भाव आला होता, तो म्हणून हसायला लागला आणि म्हणला तुम्ही मेला तर ह्या जिल्ह्यातनं न्यायचं कसं? दुसरा बी तुझा भाऊ नालायक निघाला म्हणले की या ठिकाणी हातपाय तोडायचं न्यायचं. आमच्या दोन्ही भावाला म्हणला अक्कल नाही. म्हणला दोन्ही भावाला अक्कल नाही. म्हणला माडीला जाग लावायची. बेहतरीन बेहतरीन, जबरदस्त 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 जबरदस्त.